हळूहळू दिवस उगवत आहे आणि सूर्याची पहिली किरणं जेव्हा मातीवर पडतात तेव्हा जणू इतिहास पुन्हा श्वास घेतोय असं वाटतं. हातात माती, डोक्यात कल्पना आणि मनात शिवरायांचं स्वप्न. अशा भावनेनं राधाकुंज DNEचे मुलं आज एकत्र आले आहेत. कोणी पाणी आणतंय, कोणी विटा रचतोय, कोणी मोजमाप घेतोय, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद, काहीतरी मोठं घडतंय. प्रत्येक घामाचा थेंब या किल्ल्याच्या भिंतीत मिसळतोय आणि प्रत्येक हसण्यात अभिमान दडलाय. आवाज आहे मेहनतीचा, रंग आहे संस्कृतीचा आणि सुगंध आहे मातीतला. हे फक्त शाळेचंच काम नाही, हा आहे एक प्रवास आपल्या इतिहासाचा, ओळखीचा, आपल्या मातीच्या नात्यांचा. प्रत्येक विटामागे आहे प्रयत्न, प्रत्येक मनोऱ्यामागे आहे एक स्वप्न. मुलं जेव्हा छोट्या हातांनी तोफा तयार करतात तेव्हा त्या हातात केवळ माती नाही, ती आहे शक्ती, श्रद्धा आणि देशभक्ती. हा किल्ला उभा राहतोय फक्त दगडांनी नाही, तर प्रेमाने, एकतेने आणि अभिमानाने. जणू समुद्रच आव्हान देतोय, मी आहे सिंधुदुर्ग, अजूनही तितकाच अढळ. आणि आज हे सगळं घडतंय एका बिल्डिंगमध्ये, पण या जागेत उभं राहतंय मोठं स्वप्न, जे महाराष्ट्राच्या अभिमानाची ओळख आहे. किल्ल्याचा आकार आता दिसू लागलाय, पण त्याला जीव देणारं सौंदर्य अजून बाकी आहे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी आपल्या कल्पनेच्या रंगांनी या किल्ल्याला जिवंत करत आहे. कुणी मनोऱ्यावर झेंडे लावतंय, कोणी वाळूने समुद्र तयार करतोय, तर कोणी छोट्या नौका रंगवतंय. हातावर रंग लागतात, कपड्यांवर माती उडाली आहे, पण चेहऱ्यावर समाधान झळकतंय. हसू, काम, संगीत आणि एकत्र मेहनत, हे सगळं एकत्र मिळून जणू एखादं गाणंच तयार होतंय. पालक हसत हसत सांगतात, किल्ला बनवणं सोपं नाही, पण एकत्र आल्यावर अशक्य राहत नाही. आणि खरंच ही मुलं एकमेकांना मदत करतायत, शिकवतायत, सुधारतायत. कोणाचं काम थोडं चुकलं की दुसरा येऊन साथ देतोय. रंगाच्या उधळीत, मातीच्या सुगंधात आणि गप्पांच्या आवाजात हा सिंधुदुर्ग आता आकार घेतोय. समुद्राच्या पार्श्वभूमीवर छोट्या जागात उभा राहत आहे एक मोठा स्वप्नांचा दुर्ग. हे केवळ कला नाही, ही आहे एकता. एकत्र उभं राहून काहीतरी सुंदर घडवण्याची शक्ती. जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत तेव्हा जणू भिंतीही त्या घोषात सामील होतात. हा क्षण आहे परिश्रमाचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा, जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कायम कोरला जाईल. किल्ला आता पूर्ण झाला आहे, पण त्या शांत भिंतींमध्ये मेहनतीचा आवाज अजूनही घुमतो. प्रत्येक वीट, प्रत्येक रंग आणि प्रत्येक मनोऱ्यात दडलेली आहे असंख्य तासांची साधना. मुलं थोडी दमली आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ तेज आहे, जसं काहीतरी मोठं साध्य झालं. पालकांचा अभिमान, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्या किल्ल्याची भव्यता, सगळं एकत्र पाहिलं की डोळ्यात आपोआप पाणी येतं. हा फक्त प्रोजेक्ट नाही, ही आहे भावना महाराष्ट्राच्या इतिहासाला हातांनी जिवंत करण्याची. आणि मग येतो असा क्षण जिथे कलेचा दुसरा अध्याय सुरू होतो. बाल कलाकार त्यांच्या हातात रंग ओतले जातात आणि मातीच्या गंधातून प्रकट होतो शिवरायांचा चेहरा. त्यांच्या बोटाच्या हालचालीमध्ये आहे मंत्रमुग्ध करणारी लय. जणू रंगांनाही आदेश मिळतो, छत्रपतींचं रूप तयार करा. रांगोळीचा प्रत्येक कण इतिहास सांगतो आणि प्रत्येक रेषा पराक्रमाचं गाणं गाते. किल्ल्याच्या बाजूला त्या रांगोळीतील डोळ्यात जे तेज दिसतं ते म्हणजे अस्मितेचा प्रकाश. सगळं दृश्य एका क्षणात सांगून जातं, ही केवळ कला नाही, ही आहे श्रद्धा, संस्कृती आणि आत्मसन्मानाची जाणीव. आणि शेवटी जेव्हा सगळे विद्यार्थी एकत्र उभे राहून म्हणतात जय शिवाजी, जय महाराष्ट्र, तेव्हा तो आवाज केवळ भिंतीत नाही तर आकाशातही गुंजतो. संपूर्ण दिवस मेहनतीत गेला, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश आहे.
किल्ल्याची शेवटची वीट बसते आणि सगळ्या मुलांचा जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी जयघोष आकाशभर घुमतो. पालकांनी कौतुकाने हसत पाहिलं, कारण त्यांनी केवळ कला शिकवली नाही तर परंपरेचा वारसा जपला. लहान लहान हातांनी बनवलेली ही किल्ला म्हणजे मातीचं कामच नाही, ती आहे संस्कृतीची शपथ. आमचा धाक ऐसा आमची ख्याती ऐसी हे आमचा राजा ऐसा हे शिवराया मावळ्याच्या तेजा तुझ्या पायी वाहतो जीवर तुझी ढाल आम्ही मावळ कोण रंग लावते, कोण झेंडा लावते, कोण शेवटची सजावट करते. त्यांच्या डोळ्यात अभिमान आहे. कोणी म्हणते माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस हाच, तर कोणी म्हणते मला वाटतं मी खरोखर शिवाजी महाराजांच्या काळातच गेलो. पालक म्हणतात ही फक्त कला नाही, ही भावना आहे जी आपल्या मुलांमध्ये देशभक्ती जागवते. सौराज्य मंत्र धमन्यांमध्ये आरमांगतात जोर आहे. यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण आहे. सौराज्य मंत्र धमन्यांमध्ये आरमांगतात जोर आहे. यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण आहे. जिजा भवानीच लेक आम्ही भवानीच लेक आम्ही सह्याद्रीचं वाघ आहे. वाटला जाईल आडवा त्याला फाडल्याशिवाय राहत नाही. फाडल्याशिवाय राहत नाही. रामाली राजी रदाली आम्ही गाई देवीचा घालून गोंधळ बांधित धरण सौराच्या विवेक पागधरे ज्यांनी रांगोळी काढली ते म्हणतात, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा एक एक रंग माझ्या हृदयातून आला. मी जेव्हा महाराजांचे डोळे रंगवतो तेव्हा मला वाटतं ते माझ्याकडे बघूनच हसतायत.
नमस्कार. तर आता आपण सध्या आलेलो आहोत राधाकुंज D&Eमध्ये, जिथे विवेक वाघधरे यांनी आणि बच्चे कंपनीने मिळून हा सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे. आणि त्याचसोबत शिवाजी महाराजांची इथे अप्रतिम रांगोळी बनवली आहे. नमस्कार सर. तर हे आहेत अनंत चिकणे, आपल्या बिल्डिंगचे अध्यक्ष. तर सर, आज आपण इतिहासाला कला आणि संस्कृतीतून आपल्या शिवाजी महाराजांचे आपण सर्व ज्या शिवाजी ज्या पद्धतीने आपण चाललेले आहोत त्या दृष्टीने आपण चालायचं आहे आपल्याला पुढं. हे आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आपल्याला या पुढे. ज्यांनी जेव्हा कार्यक्रम केलं शिवाजी महाराजांनी, हे आपण कार्यक्रम परंपराला आपल्या सर्वांना आपल्याला ते करायचं आहे. करणं जरुरीच आपल्याला आहे. तर सिंधुदुर्ग किल्ला इतर दुर्गांपेक्षा वेगळा कसा आहे? सर्व किल्ले का रायगड किल्ला आहे, प्रतापगड किल्ला आहे, महाबळेश्वर किल्ला आहे, हे सर्व शिवाजी महाराजांनी जिंकलेलं आहे ते. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार सर. तर आपल्यासोबत आहेत राधाकुंजचे बिल्डिंगचे सदस्य. तर सर, सिंधुदुर्ग किल्ला आजच्या पिढीसाठी काय सांगतो? नमस्कार. पहिले आपण सिंधुदुर्ग किल्ला बनवलेला आहे. या बनवण्यामागच्या पहिले थोडक्यात गाठी आणि मग आपण मूळच्या फर्निचरच्या प्रश्नाकडे बोलूया. सुरुवातीला श्री पागधरे सरांनी मला मॅसेज टाकला की आपल्याला असं असं किल्ला बनवायचं. तर मला सुरुवातीला आनंद वाटला की छान कल्पना आहे सरांची, ती आपण सत्यात उतरूया. म्हणून आम्ही मग तेव्हापासून गावकळ करायला सुरुवात केली. त्यात आपण सोसायटीची परमिशन काढण्यापासून तर सगळे साहित्य जुळवाजुळव करेपर्यंत पागधरे सर आम्ही आणि आपल्या सोसायटीचे सर्व बच्चा कंपनी. तर दुसरी गोष्ट, पंडितांनी जो प्रश्न विचारलेला आहे की सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल आपल्याला काय वाटतं. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून त्यांनी बांधला. तर ते इतकंच सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाकांक्षी तो किल्ला होता आणि संरक्षणदृष्ट्या त्यांच्यासाठी आपल्या स्वराज्यासाठी फार महत्त्वाचा होता. पुढचा प्रश्न आपण परणी करूया. तर सर, आपण हा प्रोजेक्ट पहिला काय वाटतं? पहिल्यांदाच आपण आपल्या सोसायटीमध्ये हा प्रोजेक्ट करत आहोत. शिवाजी महाराजांचे गड किल्ले 11 किल्ल्यांना आपण वर्ल्ड हेरिटेज म्हणून आपल्याला जतन केलेलं आहे. शिवाजी महाराजांचे 11 किल्ले, त्या किल्ल्यांपैकी आपला सिंधुदुर्ग किल्ला हा आपण आपल्या सुरुवातीच्या वर्षाला 2025च्या वर्षामध्ये. तर सर, या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल एक छोटीशी ऐतिहासिक माहिती. तर आपण सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ. हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार 300 पोर्तुगीज अभियंत्यांच्या सहाय्याने 1664 ते 1667 या 3 वर्षाचा कालावधी हा जो किल्ला आहे तो जलदुर्ग म्हणून त्यांनी बांधून घेतलेला आहे आणि आपल्या स्वराज्यामध्ये त्यांनी आपला हा एक किल्ला समायोजित केलेला आहे. धन्यवाद. तर धन्यवाद सर. आता आपण विवेक वाघधरे यांना काही प्रश्न विचारूया. नमस्कार सर. तर आपण शिवाजी महाराजांची पोर्ट्रेट रांगोळी बनवतोय, तर त्याच्या मागची जी प्रेरणा काय आहे ती तुम्ही आम्हाला सांगू शकता का?
शिवाजी महाराज फक्त राजाच नाही, माझ्यासाठी प्रेरणा आहे. ही रंग ते रंगात मला त्यांचे शौर्य, त्यांचे आत्मविश्वास, त्यांचा देशप्रेम जाणवले. ही कलेतून दिलेली छोटीशी त्यांना दिलेली आदरांजली आहे. खूप सुंदर. तुमचं म्हणणं ऐकून कला म्हणजे एक विश्वासाचा जिवंत भागच आहे हे समजलं. बरोबर. जोपर्यंत आपल्या रंग, रेषा आणि भावना वापरून इतिहास जिवंत ठेवतो, तोपर्यंत महाराज आपल्या मनात कायम असतात. धन्यवाद सर.